हे आहे माझं घर. कार्यक्रम आहे देव न्यायच्यात आपल्याला, तर त्याची तयारी सुरू आहे. मला खूप इमोशनल वाटतंय. तरीच 2 वाजलेत. तर मी तुम्हाला एक फायनल हाऊस टूर देणार आहे. बिकॉज हा पूर्ण लिव्हिंग एरिया आहे. ठेवलाय फ्रीज इकडे का हॉलमध्ये ठेवलाय हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. किचनमध्ये जाऊया. तो हा आहे बेडरूमचा डोअर. दिस इज द बेडरूम. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती. सो तुम्ही मागे बघू शकताय काहीतरी नवीन बॅकग्राऊंड दिसतंय. सो ॲक्च्युली आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडाफार नाही, खूप इमोशनल पार्ट आहे आमच्या लाईफमधला. बिकॉज हे मागे तुम्ही बघताय हे आहे माझं घर. माझं घर इन द सेन्स माझ्या मम्मी पप्पांचं घर, म्हणजे माझं माहेर आहे. आणि बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की ते आता रिसेंटली शिफ्ट होणार आहे नवी मुंबईमध्ये, माझ्या घराच्या जवळच. त्याची आता थोड्याच दिवसामध्ये वास्तुशांती आहे. मी आली होती इकडे थोडासा बाजार करायला वास्तुशांतीचा. सो असं काही डिसाइडेड वगैरे नव्हतं, बट आय फेल्ट व्हेरी इमोशनल. आणि मी डिसाईड केलं की ह्या घराची, ज्या घरामध्ये आमची खूप सारी वर्ष गेली, खूप आठवणी होत्या, खूप प्रेशस मुमेंट्स होते, खूप हार्ड ब्रेकिंग मुमेंट्स होते, कठीण काळसुद्धा पाहिला या घरामध्ये. सो ह्या घराची जी आहे एक फायनल हाऊस टूर बनतेच. तो ॲक्च्युली मी 2 दिवस झाला आली आहे आणि 2 दिवस झाले डिसाईड करते की करीन, आज करीन, उद्या करीन. पण शिफ्टिंग म्हणजे तुम्हाला तरी माहितीच आहे की किती लोड असतो, किती काय असतं. तर रोज मी ट्राय करते हाऊस टूरचा व्हिडिओ शूट करायचा, पण ते राहून जाते काय कारणास्पद. सो आत्ता फायनली उद्या जे आहे 29th आहे, नागपंचमीसुद्धा आहे. सो उद्या घरातले जे देव आहेत, जे कुलदैवत वगैरे आहेत, तो नेण्याचा कार्यक्रम होणार आहे. आणि परवा आहे वास्तुशांती आणि त्याच्यानंतर लगेचच ते सामान शिफ्ट कर. तर मला खूप इमोशनल वाटतंय. बट ठीक आहे, आता जसं काही घर आहे, रात्रीचे 2 वाजलेत. तर मी तुम्हाला एक फायनल हाऊस टूर देणार आहे. बिकॉज दिस इज द फायनल हाऊस टूर विथ, म्हणजे जे सामान आहे घरातलं, वस्तू आहेत, त्याच्यासोबत हा जो आहे आज फायनल हाऊस टूर असणार आहे. बिकॉज 2-3 दिवसात, येत्या 2-3 दिवसामध्ये हे घर जे पूर्णपणे रिकामं होणार आहे. सामान वगैरे सगळे आम्ही काढणार आहोत. सो चलो लेट्स सी. आता आणि आतमध्ये खूप पसारा वगैरे असणार आहे. बिकॉज यू ऑल नो की शिफ्टिंगच्या वेळेस किती पसारा असतो. सो इकडे लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या शेजारीसुद्धा एक रूम आहे. आणि हा आहे आमचा फ्लॅट. सो दिस इज द सेफ्टी डोअर. आणि खूप प्रेमाने, खूप आवडीने आम्ही हा सगळा बनवला होता. आणि हा वरचा जो पार्ट आहे हा सगळा माझ्या पप्पांनी घरातच बनवलेला आहे. त्यांना खूप आवड होती या सगळ्या गोष्टींची. सो हा आमचा सेफ्टी डोअर आहे, जो माझ्या मम्मीने सिलेक्ट केला होता, तिला हवा होता तसा. मध्ये जाऊया आणि बाकीचा व्हिडिओ जो आहे तो आतमध्ये दाखवते. सेफ्टी डोअर उघडूया. सो दिस इज द मेन डोअर. आणि हा आहे आमचा लिव्हिंग एरिया. सध्या खूप मेसी आहे कारण आता काम म्हणजे ऑलमोस्ट सगळं सामान काढलेलं आहे. तर एंट्री करूया आपण आतमध्ये. एंट्री केल्या इकडे बघू शकता हा फिश टँक आहे. आणि हे सगळे जे आहेत ते आमचे पेट्स आहेत, फिशेस आहेत. हा पूर्ण लिव्हिंग एरिया आहे. हा 3 सीटर सोफा आहे आपला. ही आपण मध्ये रिनोव्हेट केलेली फ्रेम आहे इथे सुद्धा. पण मी जसं सांगितलं की घरातल्या खूपशा वस्तू आम्ही नेलेल्या आहेत ऑलरेडी काढून शिफ्टिंगमध्ये. सो ती काढलेली आहे. इथे आमचे कर्टन्स होते, कर्टनसुद्धा काढलेले आहेत. विंडो आहे आणि ही वरती POP वगैरे केलेली आहे. फॅन आहे, इकडे शँडिलियर आहे. आणि सेकंड फॅन काढला आहे, तो इन प्रोसेसमध्ये काढतायत. सो असं काही आहे आमचं घर. आणि ही आहे माझ्या आईची चेअर. इकडे TV युनिट आहे, TV वॉल आहे. आता हे तुम्ही हे 2 बघू शकता, हे दोन्ही TV युनिट आहेत. हे नवीन बनवून घेतले आम्ही आणि हे आमचं जुनं जे होतं ते आहे.
सो नवीन जे आहे ते जुन्यासारखं सेम बनवलंय, बट फुल व्हाईटमध्ये थीमच्या नुसार बनवलंय. इकडे माझ्या बहिणीची शिलाई मशीन आहे आणि हे स्टूलचा पोफ आहे. सो असं काही आहे आमचा लिव्हिंग एरिया. आणि इकडे फ्रीज ठेवलाय. फ्रीज इकडे का हॉलमध्ये ठेवलाय हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. ही किचनची चौकट आहे. आता आपण किचन मध्ये जाऊया. सो हा आहे आमचं किचन. मॉड्युलर किचन आहे पूर्णपणे. ऍक्च्युली जो अगोदरचा किचन होता, हे जे लाईन दिसतं ना तुम्हाला, इथून एवढाच किचन होता आणि ही जी जागा होती रिकामी होती. तर इथे आमचा पहिला फ्रीज असायचा, बट आता थोडंसं एक्सटेंड करायचं होतं, त्यामुळे आम्ही हा किचन पूर्ण एंड पर्यंत घेतला आणि याच्या वॉलच्या मागे म्हणजे लिव्हिंग एरियामध्ये फ्रीज ठेवलाय. सो इथे सुद्धा भांड्यांसाठी काही रॅक्स करून घेतले. गॅस पाईपलाईन आहे आपली आणि इकडे वॉश एरिया आहे. इकडे आणि इकडे सुद्धा आहे WC आणि हे क्रॉकरी युनिट आहे. हँडवॉश बेसिन आहे आणि हा जो डोर आहे तो बेडरूमचा डोर आहे. आता बेडरूम मध्ये जाऊया. हा आहे बेडरूमचा डोर. दिस इज द बेडरूम. मध्ये आत आल्या आल्या इकडे जो आहे ड्रेसिंग टेबल आहे आणि आम्ही वॉशिंग मशीन जी आहे बेडरूम मध्येच फिक्स केली आहे. तिकडे इनलेट आउटलेट सगळं काही अरेंज केलेलं आहे. आणि हा आमचा देवारा आहे छोटासा. इकडे एसीचं कनेक्शन आहे. एसी आहे. शँडेलर आहे. छोटासा शँडेलर आहे हा, पण मला खूप आवडतो. म्हणजे का माहितीये का, कारण ते खूप म्हणजे आम्ही ज्या वेळेस मला वाटतं मी काहीतरी 10 ते 12 वर्षाची होती त्यावेळेस आम्ही तो घेतलेला आहे शँडेलर. तो अजून सुद्धा इतका चांगला आहे. कर्टन्स विंडो आहे. खाली बेड आहे. बेडिंग वगैरे झालेली आमची, कारण रात्री 2 वाजले. आणि हे ना लिकेज, ह्या लिकेजला मी इतकं वैतागलोय. इथे येऊन जवळजवळ आम्हाला 10 ते 15 वर्ष झालेत ह्या सोसायटीमध्ये येऊन. 10 ते 15 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 7 ते 8 वेळा लिकेजचं काम करून घेतलंय. बट गॉड नोज की हे लिकेज का जात नाही. ह्या लिकेजला कंटाळून आम्ही ह्या साईडला जे आहे टाईल्स लावून घेतल्या, बट स्टील गॉड नोज हे कधी थांबणार आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता वरती लॉफ्ट्स वगैरे आहेत आणि खाली जे आहे वॉर्डरोब आहे. पूर्ण खूप फुल साईजचं वॉर्डरोब आहे. ऍक्च्युली इथे वॉलपेपर लावायचं जे आहे ते राहून गेलंय. जुनं जे आमचं इंटिरियर होतं ते ब्लू आणि क्रीमच्या कॉम्बिनेशनमध्ये होतं, त्यामुळे तुम्हाला हे जुनं दिसतंय. आणि इकडे ग्रेने मी थोडंसं कव्हर केलं होतं वॉलपेपरने. हे राहून गेलं, ते नंतर आपण कव्हर करू. सो असं काही वॉर्डरोब आहे. खूप फुल साईजचं वॉर्डरोब आहे आणि हे काय रेडीमेड वगैरे नाहीये. आम्ही घरी फर्निचर बनवून घेतलेलं आहे. बघू शकता केवढे मोठे मोठे कप्पे आहेत. सो दिस वॉज फॉर द व्हिडिओ. हा हे होतं आमचं छोटंसं 1 BHK घर. आणि आता जे नवीन घर घेतलेलं आहे ते 2 BHK आहे आणि खूप मोठं लिव्हिंग एरिया वगैरे आहे. त्याची टूर सुद्धा लवकरच येईल तुम्हाला. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण. मी तिकडचा सुद्धा ब्लॉग बनवणार आहे. सो हा व्हिडिओ जो एंडपर्यंत बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं कळवा. मला खूप हेवी हार्टेड वाटतं, माहिती नाही का, मला रडायचं नाही आहे, बट खूप इमोशनल होणार आहे हा व्हिडिओ. टिल देन थँक्यू.